नमस्कार. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण केलेला आहे. जाणून घेऊन हे व्हिडिओ करण्याचा मागचा उद्दिष्ट अतिशय वेगळा आहे. व्यापारी संघटनेशी रिलेटेड व्हिडिओ नसला तरी महत्त्वपूर्ण आहे. मी आता संपूर्ण महाराष्ट्र फिरतो. महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरची बरीच मुलं पुणे शहरामध्ये शिकायला येतात. त्यानंतर आयटीसाठी जॉबला सुद्धा येतात. चांगला पगार त्यांना मिळतो. आयटी क्षेत्रामुळे असल्यामुळे बऱ्याचशांना पॅकेज जे मिळतं जवळजवळ 8 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख, किती 25-30 लाखापर्यंत पॅकेज असतं. आणि ही नवीन पिढी जी आहे ती कुठेतरी चुकते का असं विचार थोडासा मनात येतो. कारण का बरेच वेळा मी बँकेच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी करत असतो आणि बरेच जणांना लोन करून देणं किंवा व्यापाऱ्यांसाठी मदत करणं, पुढे मेळावे लावणं, अशा बऱ्याच गोष्टी करतो. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी मला समोर येत आहेत त्या खरोखर म्हणजे काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आहेत. आणि खरोखर एक घरावरती कुठलं संकट येतं आणि आजकालच्या मुलांना कुठेतरी गणित चुकतंय का. कारण का व्यापारी बुद्धी असल्यामुळे आम्ही थोडंसं काही पुढच्या आयुष्याचा विचार करून आणि काही गोष्टी अभ्यासून बरेच वेळा काही निर्णय घेत असतो. पण आजकालची जी मुलं आहेत, जी नवीन जी यंगस्टर आहेत, हे बऱ्यापैकी त्यांच्याकडे पैसा मात्र लवकर येतो आणि मोठ्या प्रमाणात येतो. पूर्वी कसं होतं, गव्हर्नमेंटचे जॉब्स होते, काही लिमिटेड पगार असायचा, रिटायरमेंटची लाईफ असायची, रिटायरमेंटला पेन्शन प्लॅन असायचा. आजकाल पेन्शन प्लॅन बंद झाला. त्याच्यामध्ये पैसे जास्ती पगाराला, मग त्यावेळेस व्हॅल्यू त्यांचा पगार जास्ती आला आणि मुलांना जवळजवळ लाख रुपये, कुणाला लाख रुपये असेल, कुणाला 2 लाख रुपये, कुणाला 3 लाख रुपये पगार येतो. आणि पगाराच्या 50% काही कॅल्क्युलेशन करून त्यांना लोन मिळतं हाऊसिंग लोनसाठी. बरीच मुलं मग आता जसं विभक्त कुटुंब पद्धती आली. पूर्वी कसं एकत्र कुटुंब पद्धतीने निर्णय घेताना एकत्र घेतला जायचा आणि चांगली खरेदी करताना एकमेकांना सहकार्य व्हायचं आणि थोडंफार गरज लागली तर कुठून तरी पैसे उसने घ्या किंवा लोनची थोडीफार अमाऊंट करून लोन घेऊन तो फ्लॅट घेतो. त्यामुळे कधी असं कर्ज वाटत नव्हतं डोक्यावरती आणि त्यातनं लोक बाहेर पण पडत होते. पण आजकाल झालंय कसं, विभक्त कुटुंब पद्धतीत निर्णय घेताना दोघंही युवा नवरा बायको असतात, ते निर्णय घेतात आणि साधारणतः पगार दोघांचा मिळून 3 लाख रुपये येत असेल अंदाजे. एक उदाहरणार्थी मी देतोय, 3 लाख रुपये पगार येतो. तो मग फ्लॅट आपण एक चांगला बघूया आणि तो फ्लॅट घेताना चांगल्या लोकेशनला घेऊया. मग तो अगदी 1.5 कोटी, 2 कोटी किंवा अगदी 1 कोटीच्या पुढे असतो. मग त्याचा हप्ता किती येईल, त्यांचं दोघांचं मिळून 3 लाख पगार होतो. 1.5 लाखापर्यंत त्यांचं कॅल्क्युलेशन दोन्ही पगारामध्ये बसतं गव्हर्नमेंटच्या नियमाने. मग 1.5 लाखापर्यंत हप्ता असेल किंवा 2 लाख पगार असेल तर लाखापर्यंत हप्ता असेल, असं कॅल्क्युलेशन त्यांचं जमतं. मग त्या हिशोबाने तो 20 वर्षाकरता लोन करून घ्यायचं, जेणेकरून मग पैसे वापरता पण आले पाहिजेत आणि आपण आपला स्वतःचा फ्लॅट होईल, चांगल्या सोसायटीमध्ये आपण असा विचार करतो. पहिले 2-4 वर्ष प्रत्येक मुलं आणि ते काही त्यांची फॅमिली असते त्यांचा विचार करून हप्ते सुरळीत जात असतात आणि जवळजवळ 1-1.5 लाख रुपये त्या पर्पजने, 2 लाख पगार असेल दोघांचा मिळतो 3 लाख, 1 ते 1.5 लाख रुपये खर्चाला शिल्लक राहतात. त्यामुळे त्या स्टँडर्ड ती मुलं राहत पण असतात. परंतु त्यात कुठे बॅलन्स हा प्रकार दिसत नाही. आलेले पैसे खरंच न त्याचं नियोजन करणं, म्हणजे हप्ता पण वेळेवर जात असतो, परंतु नंतर मुलीची डिलिव्हरी येते किंवा काही गावाकडे किंवा कुठेतरी फॅमिली फंक्शन येतं किंवा जॉब एखाद्याचा, दोघांमध्ये एखाद्याचा जॉब जातो. तर एका पगारामध्ये साधारणतः फक्त तो हप्ता जाईल एवढीच अमाऊंट राहते आणि थोडेफार शिल्लक राहतात. परंतु जी सवय लागलेली असते आपल्याला काही ठिकाणी स्टँडर्ड प्राईसची, ती कुठेतरी बिघडते. मग तो हप्ता जातो का, मग एखादा हप्ता कुठेतरी होतो. पण बँक बॅलन्स जो मागे असतो तो थोडाफार त्यांचा शिल्लक असतो. त्याचं नियोजन करून ते काही गोष्टी करतात आणि थोडंफार पुढे जाण्याच्या माध्यमातून काही खर्च करून मग काटकसर केलेलं ते पण हळूहळू बॅलन्स संपतो. आणि एक वेळ असं येतं की बाबा मिस्टरांचा जॉब जातो, त्याला थोडासा पगार जास्त असतो, दोघांमध्ये एकाला पगार कधी कधी अमाऊंट मोठी असते. नेमका तोच जॉब एक 6 महिन्याकरता किंवा 8 महिन्याकरता ब्रेक पडला की मग तो हप्ता जाण्यास थोडा अर्जंट. मग इकडून मित्रांकडे उधार घे, घरनं काहीतरी मागव, नातेवाईकांकडनं घे आणि तो अमाऊंट जो हप्त्याचा असतो तो लाखाच्या 2-1.5 लाखाच्या पलीकडे असतो. त्याच्यामध्ये प्लस बाकीचे पण मग लोन, काही गाडीचं लोन घेतलेलं असतं, त्यानंतर प्लस काही इलेक्ट्रॉनिक साहित्य घरामध्ये, आता फ्लॅट झाला किंवा बाकी साहित्य पण येतात, मग त्या पर्पजने बाकी साहित्य पण हप्त्यावरती घेतलेले असतात. मग तो हप्ता जवळजवळ दोन्ही पगाराचा 75% पर्यंत, त्यातला एक पगार कट होतो, म्हणजे 50% पगार आणि त्यात हप्ता 75%. तर हे कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकायला लागतं. मग दर महिन्याला दुसरीकडनं पैसे ऍडजस्ट करायचे आणि कळत नकळत वर्ष त्याच्यामध्ये निघून जातं. तो जो अंगावरचा कर्जाचा बोजा तो 10 ते 12 लाखांच्या पुढे जातो. आणि त्यानंतर जरी जॉब एकतर डोक्यावरती कर्ज मागणाऱ्यांची संख्या, तो हप्ता भागवताना कुठेतरी त्रास, मग ह्याच्याकडनं घे त्याला दे, त्याच्याकडनं घे ह्याला दे, ह्याच्यामध्ये बरेच जणांचं डोक्यावरती कर्ज होतं आणि एवढं मोठं स्वप्न बघितलेलं 5-10 वर्षानंतरचे गणित समोर यायला लागली. ती म्हणजे फ्लॅट लिलावामध्ये यायला लागली, बँकेचे ताबे यायला लागले आणि परत रिसेलला फ्लॅट यायला लागले. त्याच्यामध्ये परत काही जणांचे दिवस सुद्धा झालेले आहेत. कारण का
शेवटी घरामध्ये भागवती मुलगी आणि तो मुलगा त्याला जॉब मिळत नाहीये, कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात, मग त्यानंतर ते कुठेतरी वेगळ्या विचारामध्ये जायला लागतात. शेवटी पैसा हा फॅक्ट तिथं काम करत असतो आणि अतिशय महत्वाची गोष्ट पण आहे ती, कारण का शेवटी घेतलेली एवढी वस्तू निघून चाललेली आहे. मग त्याच्यामध्ये वाद विवाद वाढतात, मुलांकडे दुर्लक्ष कमी होतं. म्हणजे एकतर हम दो हमारे एक, पूर्वी हम दो हमारे दोन आणि बाकी संख्या असायची घरामध्ये, आणि एक तर भावाभावांचं पटत नाही, काही वाद होतात, काही एकमेकांना मदतही करतात, परंतु करून किती करणार, त्यांनी सुद्धा घरी त्याचं सुद्धा काही असलेलं असतं. गावाकडच्या फॅमिलींना एवढे एकदम पैसे देणं शक्य नसतं, मग जागा विकणं काही काही होतं, ज्याच्याकडे जागा आहे ते जागा विकतात, किंवा काही वडिलांचे किंवा आईच्या माहेरकडनं काही मदत झाली तर ती फार काही जणांना होते. पण हा सगळ्याचा सारासार विचार करता जी मदत होते त्यांची संख्या किती, 10-20% लोकांची. पण 80% 90% लोकांना जो त्रास होतो तो खरोखर जे स्वप्न बघितलं माझ्या स्वतःच्या घराचं, माझं एवढं मोठं वास्तू असेल ती विकायला कुठेतरी लागते आणि रिसेलला येते, आणि ते कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतं. मी मुलांना नक्कीच इथे हा व्हिडिओ करण्यामागचा हेतूच आहे की पहिल्यांदा तुमचा बँक बॅलन्स साठला पाहिजे. सुरुवातीला भले तुम्ही भाड्याच्या घरात राहा, एक साधं जे म्हणतो ना राहणीमान साधं ठेवा, परंतु बँक बॅलन्स तुमचा महत्वाचा, कारण तुमचा पेन्शन प्लॅन नाही, तुम्ही जे काम करताय तो प्लॅन तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या कष्टाचं समोरची कंपनी तुम्हाला पुरेपूर वापर करून घेते. म्हणजे तुम्हाला जरी पगार तुमच्या पटीने 1000 रुपये जास्ती देत असतील तरी सुद्धा 4000चं काम तुमच्याकडे जास्ती करून घेतात. म्हणजे आज आयटी पार्कच्या मुलांना कॉन्डिशनचे त्रास आहेत, कमरेचा त्रास आहेत, बाकी बरेचसे व्याधी नंतर यायला सुरुवात होते, मग ते कुठेतरी मायनसला जायला लागतं. त्या सगळ्याचा विचार करून मुलांना नक्की तिथे विनंती करेल की आपण जरा थोडंसं शांत राहिलं पाहिजे, विचार चांगला करून एक नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. नुसतं शिकलो किंवा एक टेक्निकल आयटीशियन्स मी झालो म्हणजे मी हुशार आहे, अजिबात नाही. जुन्या लोकांकडे अनुभव मोठा आहे, गणित कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे, आणि ते करत असताना खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आजूबाजूच्या ज्या जुन्या लोकांना अनुभव घेऊन त्यांच्या विचाराने की कसं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि हे कॅल्क्युलेशन आम्हाला नक्कीच व्यापारी संघटनेच्या माध्यमातून लक्षात आलं की आपल्याच्या मुलांचं गणित नक्कीच कुठेतरी चुकतंय. तो निर्णय घेताना मात्र कुठेतरी चुकीच्या दिशेने आपण चाललोत का. त्यामुळे रिसेलला फ्लॅट येतात, बँकेकडे बरेचसे फ्लॅट पडून आहेत, ताबे मारलेले बरेचसे फ्लॅट आहेत, आणि एवढं सगळं गेलेलं. आणि जर अमाऊंट पाहिली 2-5 वर्ष गेल्यानंतर, 5-7 वर्ष गेल्यानंतर जी त्यांनी लोन काढले, समजा एक जे लोन असेल 1 कोटीच्या पुढे त्यांनी लोन काढलं असेल समजा, आणि 80% 90% लोन तुम्हाला मिळून जातं फ्लॅटवरती, परंतु ती अमाऊंट जी पहिली हप्त्याची गेली असते ती व्याजाच्या रूपात गेलेली असते. त्यामुळे परत जो बँक बॅलन्स असतो, बँकेचं जे लोन असतं ते त्यातलं हार्डली म्हणजे कोटीचं असेल तर 2-5 लाख रुपये कमी झालेले असतात, बाकी सगळी अमाऊंट ही व्याजाच्या स्वरूपात दिलेली असते. त्यामुळे रिसेल व्हॅल्यूला सुद्धा व्हॅल्यू कमी येते. म्हणजे जे त्यांनी कष्ट केलं, मला एवढ्या दिवस जे राबत होते, आज एवढे पैसे भरले त्यांनी, म्हणजे महिन्याला लाख रुपये, 12 लाख रुपये, 12 लाखाचे 5 वर्षाचे 60 लाख रुपये त्यांनी भरलेत. पण ते 60 लाख रुपये व्याजामध्ये गेले, ते कळल्यानंतर खरंच छातीचा ठोका, हृदयाचा ठोका बदलतो, आणि कुठेतरी मात्र तरी चुकलंय का याचा विचार येतो. म्हणजे त्या पर्पजचं उदाहरण मी दिले, परंतु त्या पर्पजने मग 60,000 रुपये असेल, 1-2 लाख रुपये असेल, परंतु म्हणजे हे सगळं गणित कुठेतरी मुलांची चुकतात हल्लीच्या. नक्कीच मी इथं युवा पिढीला एक उदाहरण देईल की तुम्ही जेणेकरून याचा अभ्यास करा, तुम्ही शिकलात म्हणजे अजिबात हे करू नका, कारण का शिक्षण घेतले तुम्ही, पुस्तकी ज्ञान घेतलेले किंवा आयटी सेक्शनचं ज्ञान घेतले, परंतु जे जनरल नॉलेज आहे जगाचं ते मात्र कुठेतरी कमी पडतंय असं आम्हाला जाणवतंय. तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज खूप मोठं आहे, तुमची आम्हाला गरज आहे, युवांची आम्हाला गरज आहे. आम्ही संघटनेत सुद्धा युवांना महत्व देतो, टेक्निकल मुलं हुशार आहेत, परंतु प्रॅक्टिकल अनुभव कमी असल्या कारणाने कुठेतरी आपण खड्ड्याच्या दिशेने चाललेलो आहोत आणि लॉसमध्ये जातोय. तर प्रॅक्टिकल अनुभव आईवडील असतील, मोठे घरातले व्यक्तिमत्व कोणी असेल, किंवा बाजारातले काही आपले नातेवाईक असतील, ज्यांना प्रॅक्टिकल अनुभव आहे, जनरल नॉलेज ज्यांच्याकडे, त्यांच्याशी एकत्र येऊन काही गोष्टी आपण करणं अतिशय महत्वाचं. नक्कीच मी सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, व्हिडिओ नीट ऐका. आणि जर कोणाला शंका असेल तर नक्की संघटना सुद्धा याच्यामध्ये काही ना काही वैचारिक गोष्टीचं सहकार्य करेल, काही मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करेल, बँकेचं इतरांचं काही संघटना सपोर्ट लागला तरी मिळेल. तर मी नक्कीच आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार. सचिन निवंगुने, अध्यक्ष महाराष्ट्र कॅट.